उत्तर प्रदेशातील अमेठीच्या जिल्हाधिकारी निशा अनंत यांचे वेगळेच रूप पाहायला मिळाले। आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यासाठी अगदी सामान्य माणूस बनून अचानक जिल्हाधिकारी रुग्णालयात पोहोचल्या। मात्र त्यानंतर जिल्हाधिकारी निशा अनंत यांना रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने ओळखलं आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। जिल्हाधिकारी हे जिल्ह्यातील सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी पद आहे। त्यामुळे पदाधिकारी जर कुठे दौऱ्यावर जात असेल तर त्यांच्यासोबत इतर प्रशासकीय तसेच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा ताफा असतो। हा सर्व ताफा वगैरे पाहून सर्वसामान्य लोक तसेच तरुणाई सुद्धा प्रभावित होते आणि तुम्हालाही आश्चर्य वाटेल अशी एक घटना समोर आली आहे। उत्तर प्रदेशातील अमेठीच्या जिल्हा रुग्णालयातील ही घटना आहे। या ठिकाणी अमेठीच्या जिल्हाधिकारी निशा अनंत अचानक जिल्हा रुग्णालयात पोहोचल्या। पण विशेष म्हणजे जिल्हाधिकारी म्हणून नव्हे तर अगदी सामान्य माणूस म्हणून त्यांनी जिल्हा रुग्णालयाची स्थिती जाणून घेतली व तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला। मात्र नंतर जिल्हाधिकारी निशा अनंत यांना रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने ओळखले। त्यानंतर ही माहिती तातडीने जिल्हा रुग्णालयाच्या CMS यांना देण्यात आली। त्यानंतर तपासणीसाठी आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्य वैद्यकीय अधीक्षकांनी जिल्हा रुग्णालयाची पाहणी करून घेतली। अमेठीच्या जिल्हा रुग्णालयात पोहोचलेल्या जिल्हा दंडाधिकारी निशा अनंत यांनी तपासणी दरम्यान जिल्हा रुग्णालयातील आपत्कालीन OPD आणि इतर सुविधांचा आढावा घेतला। तसेच इथे दाखल रुग्णांशी बोलून त्यांची प्रकृती जाणून घेतली। यासोबतच त्यांना इथे औषध उपलब्ध आहेत का, उपचार सहज होतात का, कोणत्या प्रकारची समस्या आहे का अशी विचारणा करण्यात आली। रुग्णांनीही सर्व व्यवस्था मिळत असल्याचे सांगितले। याबाबत जिल्हाधिकारी यांनी सांगितले की आज आम्ही जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली आहे। मी तिथे पोहोचली तेव्हा खूप कमी रुग्ण होते। यासोबत रक्त युनिटसाठी 6 फेब्रुवारीला टीम येत असून सर्व काही सुरळीत राहिल्यास आमच्या जिल्हा रुग्णालयात लवकरात लवकर रक्त युनिट मिळून रक्तपेढी सुरू करण्यात येईल असंही त्या म्हणाल्या। दरम्यान या सर्वेक्षणानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात ज्या काही त्रुटी आहेत त्या सर्व दूर करण्याच्या सूचना CMSना देण्यात आल्या।